नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे. तुम्ही जर एक मोबाईल फोन वापरत असाल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. काय होतं, आपल्याकडून चुकून मोबाईल पडतो किंवा चोरीला जातो, अशा वेळेस कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाही तर तुमच्याबरोबर प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेम कसा येऊ शकतो मित्रांनो, आजच्या ह्या डिजिटलच्या युगामध्ये, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्या पर्सनल गोष्टी आपल्या घरामध्ये कोणाला माहिती नसतात किंवा आपल्या मित्रांना सुद्धा काही पर्सनल गोष्टी माहिती नसतात, पण आपल्या सर्व पर्सनल गोष्टी ह्या मोबाईलला तर नक्कीच माहिती असतात. कारण त्या मोबाईलमध्ये सर्व गोष्टी आपल्या पर्सनल असतात. जसे फोटो असतील, व्हिडिओ असतील किंवा ऑडिओ फाईल असतील किंवा आपण जे बँकिंगचे ऍप असतात ते सर्व मोबाईलमध्ये यूज करतो. ईमेल आय डी असेल, आपले काही पर्सनल डॉक्युमेंट असतील, सर्व गोष्टी आपल्या मोबाईलमध्येच असतात मित्रांनो. त्यामुळे मोबाईल अत्यंत खूप महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर मोबाईल हरवला तर कोणत्या स्टेप करणं गरजेचं आहे. काही लोक काय करतात, मोबाईल हरवला तर काही लक्ष देत नाहीत आणि पुढे जाऊन त्यांना नंतर त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुमचा मोबाईल हरवेल का नाही हरवेल ती गोष्ट पुढची झाली, पण तुम्हाला या गोष्टी माहिती असेल तर तुम्ही नंतर गोष्टी फॉलो करू शकता आणि तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा होऊ शकतो. समजा उदाहरणासाठी तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे. बरीचशी लोक काय करतात, ईमेल आय डी बनवतात मोबाईलमध्ये. ईमेल आय डी शिवाय तर मोबाईल आपला चालत नाही. ईमेल आय डी टाकतात, पण तो ईमेल आय डीचा जो पासवर्ड असतो तो बरेच लोकांकडे नसतो. काही मोबाईल नंबर टाकतात ईमेल आय डीला, ईमेल आय डीचा पासवर्ड म्हणून, किंवा काही सिंपलचा पासवर्ड टाकतात. मेल आय डी वापरताना तुम्हाला एक गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे की ईमेल आय डीला एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला बनवून ठेवायचा आहे. आणि तो पासवर्ड तुमच्या फोनमध्ये लॉग इन केल्यानंतर बरेचशी लोक तो पासवर्ड लिहून ठेवत नाहीत. तुमच्या नोटबुकमध्ये तो ईमेल आय डी, जेवढी तुमची ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा पासवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. काय होतं, समजा तुमचा मोबाईल हरवला आणि ईमेल आय डी तुम्हाला माहिती असेल, ईमेल आय डी तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या दुसऱ्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून, दुसरा मोबाईल तुमच्या घरामध्ये कोणाकडे असेल किंवा दुसरा मोबाईल तुमच्याकडे असेल तर त्या मोबाईलमध्ये तुमचा मेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इमिडिएटली तुमचं जे लोकेशन आहे तो फोन जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला लोकेशन दिसू शकते की तुमचा फोन नक्की कुठं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता की तुमचा जो फोन आहे, समजा तो ईमेल आय डी तुम्ही लॉग इन केल्यानंतर फाइंड माय डिव्हाइस वरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लोकेशन दिसेल तुम्हाला. लोकेशन दिसल्यानंतर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा मोबाईल जवळपासच आहे, भरपूर अशी गर्दी आहे, तर त्याला प्ले साऊंडचा एक ऑप्शन मिळतो. प्ले साऊंड मध्ये तो मोबाईल जो हरवलेला आहे तो प्ले मध्ये एवढा मोठा आवाज करतो की तो आवाज तुम्हाला ऐकू शकतो. आता समजा तुम्हाला असं वाटेल की जवळपास नाही, मोबाईल कुठं लांब गेला, तर तुम्ही तो मोबाईल त्या मेल आय डीच्या मदतीने फाइंड माय डिव्हाइसच्या ऑप्शन वरती गेल्यानंतर तो मोबाईल तुम्ही लॉक सुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटलंय की आता मोबाईल काय मिळणार नाही किंवा आता काय करायचं, त्यामध्ये आपल्या सर्व पर्सनल गोष्टी आहे, तर तो मोबाईलमध्ये फॅक्टरी रिसिटचा एक ऑप्शन असतो. फाइंड माय डिव्हाइस वरती गेल्यानंतर तुम्ही टोटली मोबाईलमध्ये जो तुमच्या मोबाईलमध्ये हरवल्या मोबाईलमध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत, तो सर्व गोष्टी फॉर्मॅट डिलीट सुद्धा करू शकतो, फॅक्टरी रिसिट सुद्धा करू शकतो. अशा बरेचसे ऑप्शन तुम्हाला फाइंड माय डिव्हाइसच्या ऑप्शन वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसू शकतात. या गोष्टी झाल्या सुरुवातीचा पर्याय. या गोष्टी जर तुम्ही इमिडिएटली मध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचं सिम आहे ते सिम सुद्धा खूप महत्वाचं असतं. सिम आपला बँकिंगला लिंक असतो, आधार कार्डला लिंक असतो, पॅन कार्डला लिंक असतो, सर्व गोष्टीला आपला मोबाईल नंबर लिंक असतो. जर तुमचं सिम एका चुकीच्या व्यक्तीकडे गेलं तर त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. कारण जे स्कॅमर असतात ते आपली फसवणूक करण्यासाठीच असतात. त्यामुळे तुम्हाला इमिडिएटली काय करायचं आहे, इमिडिएटली तुमचं जे सिम आहे ते तुम्हाला सिम कंपनीला फोन करून इमिडिएटली लॉक करायचं आहे, बंद करायचं आहे. आणि नंतर तुम्ही आधार कार्ड देऊन तुम्ही त्याच नंबरचं नवीन सिम घेऊ शकता. आता बंद कशासाठी इमिडिएटली करायचं आहे, कारण त्याचा गैरवापर करू नये. काही लोक काय करतात, तो सिम घेतात, ते सिम टाकल्यानंतर त्यावर OTP येतात किंवा डायरेक्टली तुमचं बँकिंगचं अकाउंट सुद्धा लॉग इन वगैरे
करू शकतात. आणि मोबाईलमध्ये सर्व सर्व आपल्या पर्सनल गोष्टी असतात. आधार कार्ड नंबर त्यांना मिळू शकतो, ओटीपी डायरेक्टली त्यांच्यामुळे जाऊ शकतो. त्यामुळे इमिडिएटली तुम्हाला सिम लॉक करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंट करायचं आहे. कंप्लेंट करायची आहे तुमचा मोबाईल हरवलाय, कोणत्या ठिकाणाहून हरवलाय, त्या तुमचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा तुम्हाला IMEI नंबर असणं गरजेचं आहे. आता बरेचसे लोक IM नंबर लिहून ठेवत नाही. IM नंबर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवा, किंवा तुमच्याकडे जर त्या फोनचं बिल असेल तर त्या बिलावरती IM नंबर असतो. आणि जर तुमच्याकडे बिल नसेल तर IMEI नंबर तुम्ही नक्कीच नोटबुक मध्ये लिहून ठेवा. साधारणतः 2 सिम असतात, 2चे वेगवेगळे IM नंबर असतात, ते तुम्हाला लिहून ठेवायचं गरजेचंच आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो भविष्यात, काही सुद्धा होऊ शकतात गोष्टी, त्यामुळे त्या गोष्टी लिहून ठेवा. तुम्हाला कंप्लेंट करताना IM नंबर टाकावा लागतो, कारण जे पोलीस डिपार्टमेंट असतात, ते सायबर सेलवाले असतात, ते तुमच्या IM नंबरवरून ते नंबर तुमचा मोबाईल ट्रॅक करत असतात. त्यामुळे IM नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ह्या गोष्टी तुमच्याकडे कंप्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे CEIR, या पोर्टलवरती जाऊन सर्व तुम्हाला जे मोबाईलची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला सर्व द्यायची आहे. ते तुमची कंप्लीट केलेली जी कॉपी असेल ते सुद्धा अपलोड करायची गरज आहे. मग याचा फायदा काय होतो, तुमचा फोन कुठे ट्रेस झाला किंवा तुमचा फोन लॉक करण्यात किंवा दुसरा कोणी व्यक्ती वापर करू नये यासाठी नक्कीच या पोर्टलचा उपयोग होतो. तुमचा डिव्हाइस जो आहे तो कोणी लॉग इन केला तर ते लगेच डिटेक्ट होतो, तुम्हाला समजतो. त्यामुळे तुम्हाला जो पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं CEIR, या पोर्टलवरती तुम्हाला सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ते फिल करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर काय करणं गरजेचं आहे, तुमचं जे पासवर्ड आहे पासवर्ड बदलणं खूप गरजेचं आहे. तुमचा इन्स्टाचा पासवर्ड असेल, तुमचं ईमेल IDचं पासवर्ड असतील, किंवा तुमचं जे टोटली जे सोशल मीडियाचा अकाउंट वापरता टोटली जे पासवर्ड आहे ते तुम्हाला रिसेट करणं गरजेचं आहे. टोटली पासवर्ड रिसेट करून तुमच्या एका नोटबुक मध्ये पुन्हा लिहून ठेवा. नवीन मोबाईल घेतल्यानंतर ते पासवर्ड किंवा तो ईमेल ID तुम्ही टाकून पुन्हा लॉग इन करू शकता. तुमचं फेसबुकचा अकाउंट असेल, इन्स्टाचा अकाउंट असेल किंवा युट्यूब असेल, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला ते पासवर्ड तुमच्यापासून असणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या कोणत्या मोबाईलवरती तुमचं लॉग इन केलेलं असेल ते लॉग आउट सुद्धा तुम्ही करू शकता. सिंपलच्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. या सिंपलच्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही, कारण टेक्नॉलॉजी युग आहे. तुमची पर्सनल गोष्टी जर कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेला आणि जर तो चुकीचा व्यक्ती चांगला एक टेक्निकल माणूस असेल, एक हॅकर असेल, तर नक्कीच तुमची फसवणूक करू शकतो. त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व स्टेप करणं गरजेचं आहे. आणि पोलीस स्टेशनला तुम्ही बिंदास जावा. बरेचसे लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जात नाहीत, कंटाळा करतात, नको कशाला झंझट, पण तसं करू नका. पोलीस स्टेशनला जावा. तुमचा मोबाईल हरवलाय, थोडासा वेळ जाईल तुमचा, तिथे तुम्ही तुमची मोबाईल कुठून हरवला या सर्व गोष्टी सांगा, IM नंबर सांगा. तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या, जरी तुमचा मोबाईलचा गैरवापर झाला, सिमचा गैरवापर झाला, तर जो तुमच्याकडे कंप्लेंटची कॉपी असेल तर पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सर्व स्टेप करणं गरजेचं आहे मोबाईल हरवल्यानंतर. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.